आदित्य आणि सईच्या प्रेमाची ही कथा नक्की ऐका. भाग 2. पावसाचा तो दिवस संपला, पण त्या दिवसानंतर आदित्य आणि सई यांच्या नात्यात काहीतरी बदललं होतं. दोघेही पूर्वीसारखेच एकत्र असायचे, एकत्र कॉलेजला जायचे, एकत्र अभ्यास करायचे, एकत्र हसायचे. पण आता एक नवीन गोष्ट होती. दोघंही एकमेकांना नकळत शोधू लागले होते. जर सई एका दिवसासाठी ती नकळत काही घरी राहिली, कॉलेजला आली नाही, तर आदित्यचं कोणत्याच गोष्टीत मन लागत नसायचं. आणि जर आदित्य दिसला नाही तर सई सतत मोबाईलकडे पाहत राहायची. कुठे आहेस? आज कॉलेजला का नाही आलास? सगळं ठीक आहे ना? हे मेसेज आता रोजचे झाले होते. एके दिवशी कॉलेजमध्ये सांस्कृतिक महोत्सवाची घोषणा झाली. संपूर्ण कॉलेज उत्साहात होतं. कोणी नृत्याची तयारी करत होतं, कोणी गाण्याची, तर कोणी नाटकाची. सईनं आदित्यला विचारलं, आपण दोघं फोटोग्राफी स्पर्धेत भाग घेऊया का? आदित्य थोडा हसला, मी फोटो काढेन, पण तू माझी पार्टनर असशील तरच. सईनंही हसत उत्तर दिलं, ठीक आहे. डील पक्की झाली आणि त्या दिवसापासून दोघं शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढायला जाऊ लागले. सकाळचा सूर्योदय, समुद्र किनाऱ्यावर बसलेली ती माणसं, लहान मुलांचं निरागस हसू, पाण्यात भिजणारी झाडं. आदित्य प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करत होता, पण त्याला सर्वात सुंदर फोटो वाटायचा तो म्हणजे सई हसत असलेला. एकदा सईनं त्याला विचारलं, माझेच इतके फोटो का काढतोस? आदित्य थोडा गोंधळला, कारण तू हसतेस तेव्हा फोटो जिवंत वाटतो. सई काही क्षण शांत झाली. तिनं काहीच उत्तर दिलं नाही, पण तिच्या चेहऱ्यावर आलेली हलकी लाज आदित्यच्या नजरेतून काही सुटली नाही. दिवस एकामागून एक जात होते. दोघांचं नातं आणखी घट्ट होत होतं. आता दोघं एकमेकांशिवाय दिवसाची कल्पनाही करू शकत नव्हते. एका संध्याकाळी दोघं समुद्रकिनारी बसले होते. सूर्य मावळत होता. आकाश नारंगी रंगाचं झालं होतं. लाटा शांतपणे किनाऱ्यावर येत होत्या. सई त्याला अचानक म्हणाली, आदित्य. तो म्हणाला, हं? जर उद्या मी अचानक तुझ्या आयुष्यातून निघून गेले तर? आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. तो हलक्या आवाजात म्हणाला, असं कधी बोलू नकोस. ती म्हणाली, का? कारण काही लोक नसले की आयुष्य अपूर्ण वाटतं. सईनं त्याच्याकडं पाहिलं. दोघेही काही क्षण काहीच बोलले नाहीत. त्या शांततेत हजारो भावना दडल्या होत्या. त्या रात्री आदित्यला झोपच लागली नाही. तो सतत सईचा विचार करत होता. तिचं हसू, तिचा आवाज, तिची काळजी, तिच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण. पहिल्यांदाच त्यानं स्वतःलाच प्रश्न विचारला, ही फक्त मैत्री आहे का? उत्तर मनात आधीपासूनच होतं, नाही. त्याचं मन सईच्या प्रेमात पडलं होतं. दुसऱ्या दिवशी सई तिच्या मैत्रीण प्राचीसोबत बसली होती. प्राचीनं हसत विचारलं, एक विचारू का? ती म्हणाली, हो विचार ना. तुला आदित्य आवडतो ना? सई अचानक शांत झाली. तिने लगेच नकार दिला, नाही रे, तो फक्त माझा मित्र आहे. प्राची हसली, मग तो 2 दिवस कॉलेजला आला नव्हता तेव्हा तू का रडत होतीस? सई काहीच बोलली नाही. प्राची पुन्हा म्हणाली, ज्याची काळजी आपल्या स्वतःपेक्षा जास्त वाटते त्याच्यावर प्रेम झालेलं असतं. हे वाक्य सईच्या मनात दिवसभर घुमत राहिली. त्या रात्री तीही झोपू शकली नाही. तिनं मोबाईल उघडला. आदित्यसोबतचे फोटो पाहू लागली आणि चॅटही वाचू लागली. त्यानं केलेली काळजी, त्यानं दिलेला आधार. तिनं स्वतःशीच कबूल केलं, हो, मलाही आदित्य आवडतो. त्या क्षणी दोघांनाही एकमेकांवर प्रेम असल्याची जाणीव झाली होती, पण दोघांपैकी कुणालाच ते बोलायचं धाडस होत नव्हतं. काही दिवसांनी कॉलेजमध्ये निकाल लागला. दोघांचेही चांगले गुण आले. आनंदात त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि क्षणभर वेळ थांबल्यासारखं वाटलं. मग दोघेही लगेच दूर झाले. त्या मिठीत मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी होतं, जे दोघांनाही चांगलंच जाणवलं. आदित्यने ठरवलं, आता वेळ आली आहे. तो सईला आपल्या मनातलं सर्व सांगणार होता.
त्यानं तिच्यासाठी एक छोटंसं गिफ्टही घेतलं, एक सुंदर डायरी. पहिल्या पानावर त्यानं लिहिलं होतं, काही माणसं नशिबानं भेटतात पण आयुष्यभर मनात राहतात. तू त्यांच्यापैकीच एक आहेस. त्यानं दुसऱ्या दिवशी सईला भेटायचं मनोमन ठरवलं. त्याला वाटलं उद्या त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात होईल, पण नियतीला काहीही तरी वेगळंच मान्य होतं. त्याच रात्री सईच्या वडिलांनी एक निर्णय घेतला, असा निर्णय जो आदित्य आणि सई या दोघांच्याही आयुष्याचा मार्ग कायमचा बदलून टाकणारा होता. पुढच्या भागात ही कथा नक्की ऐका.